ज्यांना नुकताच पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे ते माजी केंद्रीय मंत्री माननीय शरद पवार यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सहकारी बंधू भगिनींनो, झेड फॅक्टर एक अतिशय वाचनीय अशा प्रकारचं आत्मचरित्र आज मराठीमध्ये प्रसिद्ध होत आहे. आणि हे आत्मचित्र एका अवलियाचं आहे. या अवलियाची माझी भेट 35 वर्षाच्या पूर्वी झाली. आमचे एक मित्र होते दिल्लीमध्ये, अजूनही आहेत. त्यांचं नाव विजय धर. आणि विजय धरने एकदा माझी ओळख करून दिली की ग्रस्त अलीकडेच तांदूळाच्या निर्यातीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि चांगला धंदा करतात. महाराष्ट्रामध्ये जायची इच्छा आहे आणि महाराष्ट्रामध्ये जायचं असेल तर तुमच्याशी स्नेह ठेवलेला बरा या हितानं तुमची मी या ठिकाणी ओळख करून देतो. थोडी बहुत माहिती घ्यायचा मी प्रसंग आला आणि माहिती घेतल्याच्या नंतर मी माहिती मिळायला ठरवलं की थोडं यांच्यापासून दूर राहिलेलं बरं. आणि त्याचं महत्त्वाचं कारण दिल्लीतला तो त्यांचा ज्या सर्कलमध्ये त्यांचा साधारणतः प्रवास असायचा त्या सर्कलचे एक प्रमुख होते. एकेकाळी देशामध्ये त्यांचं नाव होतं आणि त्या ग्रस्तांचं नाव म्हणजे धीरेंद्र ब्रह्मचारी. धीरेंद्र ब्रह्मचारी त्यांच्याबद्दल मी काय अधिक या ठिकाणी बोलू इच्छित नाही. इथं जेवढे सिनियर जनरल सिटिझन्स आहेत त्यांना त्यांची कल्पना आहे. आणि म्हणून धीरेंद्र ब्रह्मचारीच्या बरोबर असलेल्या लोकांच्यापासून आपण जरा बाजूला राहिलेलं बरं. आपण हे पुस्तक वाचल्याच्या नंतर तो सबंध कालखंड त्यांनी मोकळेपणाने त्या ठिकाणी दिलेला आहे. ते मुंबईमध्ये आले, पॅकेजिंगच्या क्षेत्रामध्ये आले आणि त्यानंतर एक मोठी जमीन सहजपणानं अतिशय कमी किमतीमध्ये घेण्याच्यासाठी ते यशस्वी झाले. त्यांचं एक वैशिष्ट्य होतं की मित्रत्व करायचं असेल तर मित्रत्व सुद्धा टोकापर्यंत करणार आणि संघर्ष करायचा असेल तर काही हातचा न राखता संघर्ष करणार हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. आणि माझ्या बाबतीत संघर्षही झाला आणि मित्रत्वही झालं. हे त्यांचं चरित्र वाचल्याच्या नंतर बऱ्याच ठिकाणी माझा उल्लेख केलेला आहे आणि तो विशेषतः संघर्षाच्या संबंधीचा आहे. त्यांनी इथं आल्याच्या नंतर एसेलवर काढायचा निर्णय घेतला. ते माझ्याकडं आले. दिल्लीवरनं सूचना होती. त्या काळामध्ये साधारणतः दिल्लीची सूचना आल्यानंतर मुख्यमंत्र्यांना नाही म्हणता येत नव्हतं आणि ती त्यांची सूचना स्वीकारली. मी त्यांच्याशी बोललो, त्यांना परवानगी देऊन टाकली. जिथून सूचना आली तिथं मी त्यांना विचारलं की परवानगी आणि बाकीचं सगळं सहकार्य मी देईन, काही अन्य सूचना आहेत का? त्यांनी सांगितलं की सूचना नाहीत, पण कुठल्याही प्रकारची सवलत द्यायची नाही. आणि सवलत द्यायची नाही म्हटल्याच्या नंतर एंटरटेनमेंट टॅक्स जो असतो तो एंटरटेनमेंट टॅक्स जसा थिएटरमध्ये असतो तो एसेलवरला सुद्धा लावला आणि ती गोष्ट काही त्यांना पसंत पडली नव्हती आणि त्यांनी आमच्याशी संघर्ष करायला सुरुवात केली. दुसरा एक प्रसंग असा होता की ज्याचा उल्लेख या ठिकाणी आत्ता पृथ्वीराज चव्हाणांनी केला. माझ्याकडं BCCIची जबाबदारी आली आणि माझे एक सहकारी वादग्रस्त ग्रस्त आहेत, त्यांचं नाव ललित मोदी. आणि ललित मोदींनी
एक दिवशी माझ्यापुढे प्रस्ताव आणला इंडियन प्रीमियर लीग IPL ही सुरू करण्याच्या संबंधीची, आणि नेमका तसाच प्रस्ताव सुभाषचंद्रांनी आधी आमच्याकडे दिलेला होता. सुभाषचंद्रांची अपेक्षा होती की त्यांचा प्रस्ताव मी मान्य केला पाहिजे. माझ्यापुढे प्रस्ताव होता की BCCचा मी अध्यक्ष, BCCIने प्रस्ताव आणला. मग ज्या संस्थेचे आपण प्रमुख आहोत त्यांचा प्रस्ताव मान्य करायचा का एका स्नेहाचा प्रस्ताव मान्य करायचा. आणि त्यावेळी मी ठरवलं की संस्थेच्या हिताची जपणूक केली पाहिजे, आणि म्हणून त्यांचा प्रस्ताव मी काही मान्य केला नाही आणि IPL सुरू केली. पुन्हा एक 2-3 वर्ष त्यांच्या प्रेमाचे फटके मला बसले. त्यांच्या हातामध्ये जीसारखं महत्त्वाचं साधन होतं, आणि त्यामुळे त्या साधनाचा उपयोग केल्याच्यानंतर फटके काय बसतात हे अधिक सांगण्याच्याबद्दलची या ठिकाणी गरज नाही आहे. पण हे सगळं खरं असलं तरी एका गोष्टीचा अभिमान वाटतो की अक्षरशः कसल्याही प्रकारची फारशी पार्श्वभूमी नसताना या क्षेत्रामध्ये जे गेले त्या क्षेत्रामध्ये जगातल्या महत्त्वांशी संघर्ष करण्याच्या संबंधीची भूमिका त्यांनी घेतलेली होती. एक दिवशी आम्ही दोघं लंडनला होतो, आणि लंडनला असताना त्यांनी मला सांगितलं की एका गृहस्थांच्या घरी जायचं आहे चहा पाण्याच्यासाठी. म्हणजे जाऊया, काही हरकत नाही. आम्ही गेलो, माझी ओळख करून दिली आणि सांगितलं की या गृहस्थांचं नाव रुपर्ट मर्डॉक. आता रुपर्ट मर्डॉक जगातला या क्षेत्रातला दादा, स्टारचे मालक, आणि रुपर्टच्या बरोबर त्यांनी या ठिकाणी काही व्यवहार करण्याच्या संबंधीचा निर्णय घेतलेला होता. ते व्यवहार केलेही पुढं, पण त्यांच्या चौकशीत बसले नाहीत. झाली संघर्षाची सुरुवात. मग ती संघर्षाची सुरुवात झाल्याच्या नंतर आपण कोणाशी संघर्ष करतो आहे, त्याची ताकद काय आहे याच्या संबंधीची यत्किंचित सुद्धा तवा न बाळगता जोरकसपणाने त्यांच्याशी सुद्धा संघर्ष त्यांनी केला. आणि त्यावरून आपलं चॅनल या देशातलं अत्यंत महत्त्वाचं क्रमांक 1चं चॅनल हे प्रस्थापित करण्याच्यासाठी ते यशस्वी झाले. आणि म्हणून आयुष्यामध्ये दोस्तीला दोस्ती लागणारे आणि संघर्षाला टोकाचा संघर्ष करणारे असे ग्रस्त म्हणून गेल्या 35-40 वर्षापासून मी बघतोय, भेटतोय. मला आनंद आहे की आज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी निमंत्रित केलं, आणि निमंत्रित केल्याच्या नंतर ज्या क्षेत्रामध्ये ते गेलेले आहेत त्या क्षेत्रात 2 पैसे कमवत असतील, पण त्याहीपेक्षा आपली सामाजिक जबाबदारी जी आहे त्याचं स्मरण ठेवून वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना प्रोत्साहित करण्याच्या संबंधीचं काम आपल्या माध्यमाच्या वतीनं करतायत. याचं समाधान आपल्या सगळ्यांना मनापासून आहे, आणि म्हणून आपण सगळेजण या ठिकाणी अगत्याने उपस्थित आहोत. आता त्यांनी नवीन मार्ग स्वीकारलेला आहे. ते आता आमच्यावर राज्यसभेतून बसायला गेलेले आहेत. ते राज्यसभेचे सभासद झाले. म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षाबरोबर नसताना राज्यसभेला निवडून यायचं ही काही साधी सोपी गोष्ट नाही आहे, पण त्याहीमध्ये ते यशस्वी झाले. अपेक्षा अशी आहे की आता देशातल्या ज्येष्ठांच्या सभागृहामध्ये ते आलेले आहेत, आणि त्यामुळे ज्येष्ठांचे प्रतिनिधी म्हणून ज्येष्ठासारखीच भूमिका सगळ्यांच्याबद्दलची घेतील, आणि आम्हा सगळ्यांना त्याच पद्धतीनं वागवतील अशाच प्रकारची अपेक्षा त्यांच्याकडून या ठिकाणी करतो, आणि माझे 2 शब्द संपवतो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.